नमस्कार. देशोन्नतीच्या माध्यमातून आज आपण आलो तर आज राहुल गांधी यांची या ठिकाणी सभा झाली. विशेष म्हणजे विदर्भामध्ये 2 वेळा या ठिकाणी नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते, पण काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून राहुल गांधी यांची आज सभा झाली. तुम्हाला काय वाटतं की राहुल गांधीच्या सभेमुळे या ठिकाणी काही मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं का? मतामध्ये 100% परिवर्तन होणार आहे. आणि ज्या पद्धतीनं आज राहुलजींनी भाषण दिलं, त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी जो प्रकाशित केलेला जाहीरनामा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांकरता त्यांनी तो न्याय सांगितलेला आहे, ते लोकांना अपिलिंग वाटलं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भातल्या या सर्व जिल्ह्यातनं, सर्व तालुक्यातनं इथे गर्दी जी आपण पाहिली असेल, त्याच्यावरनं काँग्रेस पक्षामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. राहुलजींना ऐकायला, बघायला दूरदूरून लोक आले होते. आणि ज्या पद्धतीचं लोकांमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जसं वातावरण आहे आणि मोदींच्या विरोधामध्ये वातावरण आहे, निश्चितपणानं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, त्या सर्वांचा विजय नक्की होणार आहे. मला एक सांगा, या ठिकाणी आज विदर्भामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा परिसर आहे. या ठिकाणी बरेचशा समस्या असताना गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी या ठिकाणी कधी आले नाही, पण यावेळेस नरेंद्र मोदींना वारंवार विदर्भामध्ये का यावं लागतं? 10 वर्षामध्ये आपल्या विदर्भामध्ये 1,04,74 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या राज्यामध्ये आणि स्पेशली विदर्भामध्ये घडल्या. त्याच्यामुळे मोदींचं, त्यांच्या सरकारनं आत्मचिंतन करावं की त्यांनी जे प्रॉमिसेस केले होते, त्यांनी जे आश्वासनं दिले होते 2014च्या निवडणुकीमध्ये, तसंच 2019च्या निवडणुकीमध्ये त्या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन या देशामध्ये जेव्हा जेव्हा झाले, तेव्हा तेव्हा त्यांचं आंदोलन थांबवण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला. दिल्लीच्या बॉर्डरवर जेव्हा राकेश टिकेत असतील, इतर शेतकरी नेते असतील, त्यांच्या माध्यमातून जेव्हा सर्व उत्तर भारतातल्या सर्व राज्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये उतरले होते, त्याच्यावर त्यांचा त्या ठिकाणी अश्रुगोळे सोडण्यात आले, त्या ठिकाणी पाण्याचा वर्षाव करण्यात आला आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. याच्यावरनं मोदी सरकारची मानसिकता दिसून येते आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी या राज्यातला शेतकरी हा निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. आज या ठिकाणी आपले उमेदवार आहेत काँग्रेसचे, आज राहुल गांधी या ठिकाणी आले होते आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदींची देखील त्याच परिसरामध्ये विदर्भामध्ये सभा होते. तुम्हाला काय वाटतं की सध्याचं मत परिवर्तन तुमच्याकडे होणार का? आप लोगों ने देखा ही है यहाँ पे अभी जनशक्ति किसके साथ में है. ये विचारों की लड़ाई है और इसमें जनशक्ति और धनशक्ति की लड़ाई है. इसमें जनशक्ति का साथ किसके तरफ है, ये आपने भी थोड़ी देर पहले देखा ही है. और मुझे विश्वास है कि जनशक्ति हमको विजय पथ पर लेके जाएगी. अभी नरेंद्र मोदी जी ने सभा में कहा था कि आपकी बार 400 पार, और ये उनका कॉन्फिडेंस जो है, यहाँ तक कि ये कॉन्फिडेंस कहीं कम हो सकता है क्या विदर्भ में? जी, ये मेरे से ज़्यादा बेहतर आप लोगों को पता होगा कि मैं यहाँ पे एक आप अगर चुन के आओगे तो आपके क्या लोगों के साथ क्या प्रोमिसेस है? जी, हमारे माननीय राहुल जी गांधी और खड़गे जी ने 25 वचन दिए हैं. वो गारंटी के साथ वारंटी है. आपने अभी भाषण में देखा ही होगा उन्होंने कौन से 25 वचन दिए हैं. उसमें महिलाओं के लिए, कामगारों के लिए, बेरोजगारों के लिए, वो वचन परिपूर्ति के लिए ईमानदारी से हम लोग काम करेंगे. सबसे बड़ी एक लास्ट क्वेश्चन सवाल है मुझे, एक यहाँ पे जो वेगड़ा विदर्भ का जो मुद्दा है, बार बार उसी के ऊपर इलेक्शंस में वो ये होता है और उसके बाद भूल जाते, तो आपका क्या कहना है, वेगड़ा विदर्भ होना चाहिए नहीं चाहिए? जी, देश को टुकड़े में बांटना नहीं चाहिए, ये मेरा व्यक्तिगत ख्याल है. तर या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा नुकतीच झाली आहे आणि विशेष म्हणजे या सभेनंतर आपण सगळे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे राहुल गांधीच्या सभेनंतर कार्यकर्ते देखील या ठिकाणी भलत्या जोशमध्ये होते. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, आशिष जैन, भंडारा.